तर गुड इव्हनिंग सगळ्यांना मित्रांनो. तर आज मला थोडं काहीतरी बोलायचं आहे. तर मी आणि मावा आम्ही जेवून सध्याला उठलो तेव्हा त्याच्या पायाला लागलं होतं. तर त्याच्या पायाला लागलं होतं तर आता मी त्याजवळ बाजूलाच होतो. त्याला इथे आहे माहीत. तर त्याला मी त्याजवळ गेलो तर तो मला बोलला, पप्पा माझ्या पायाला लागला आहे, मला धक्का देऊ नको. मी बोललो ठीक आहे, काय लागलं आहे बघू दे. तर तो जास्त ओरडत होता. तर मी त्याला बोललो की माहीत, तू हे जे नाटक करतो आहेस ना हे मला माहिती आहे, कारण की तुला उद्या उद्या स्कूलला जायचं नाही म्हणून तू हे कारण मला तू सांगतो आहेस, बरोबर. तर तर मी त्याला हे पण सांगितलं की तू हे नाटक करू नकोस, कारण हे मला माहिती आहे, कारण की माझ्या अंडरमध्ये 10 जणं काम करतात. हां, त्याला मी असा प्रश्न केला की माहीर, माझ्या अंडरमध्ये 10 जणं काम करतात, तर सगळं कोण कोण काय काय कारण देतं, कोण येणार नाही, हे गोष्टी हे सगळं म्हटलं मला माहीत आहे. तो नंतर त्याने मला काय त्याचा रिप्लाय दिला तुम्ही बघाल ना तर एवढं हसाल, कारण की मी एवढं हसलो की मला कंट्रोलच झाला नाही. त्याने डायरेक्ट इनडायरेक्टली मला असं बोलला, पप्पा तुझ्या अंडरविअरमध्ये. मी बोललो अरे अंडर आणि अंडरविअरमध्ये हे भरपूर फरक आहे याच्यामध्ये. तर या दोन गोष्टी त्याला मला सांगायला लागतील त्याला, की ह्या दोन गोष्टी काय काय आहेत करून. तर तिथं तुला काय वाटतंय बाहेर असं बोलतो. तर बाहेरला हॅट्स ऑफ आहे. आणि बाहेर बाबा लहान पोरं हे कुठं काय विचार करतील काय सांगता येत नाही बाई. त्यांना सगळ्या गोष्टी अशा पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित सांगावं लागतील आपल्याला. आणि त्यांच्याकडं जेन्युअनली जे उत्तर असतं ते एकदम रेडी असतं. ते लक्षात घ्या. तुमच्या घरात पण लहान मुलं असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करत राहा. थँक्यू.